Before starting the problem, this is the our last part. Actually, pro forma of capital reduction account. This is the pro forma. बघा आपल्याला काय आहे प्रो फॉर्मा ऑफ कॅपिटल रिडक्शन अकाउंट. डेबिट क्रेडिट पर्टिक्युलर्स रुपीज. ओके. बघा टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जर रिटर्न ऑफ असेल, बरोबर ना, P&L अकाउंट डेबिट बॅलन्स आपला ऑलवेज लॉस दाखवतो आणि तो जर लॉस आपण रिटर्न ऑफ केला तर तो आपल्या कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या कुठे जाणार, डेबिटला. गुडविल इनटँजिबल असेट, कुठल्याही इनटँजिबल असेट्स असतील त्या रिटर्न ऑफ केल्या तर कुठे जाणार, कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या डेबिटला. त्याची जनरल एंट्री काय येते बघा, कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू P&L अकाउंट टू गुडविल अकाउंट. ओके. Next, this is our fictitious assets, discount on issue of shares and debenture. Discount on shares and debenture. This is return of preliminary expenses, return of deferred advertisement expenses, return of असं काय असेल तर ते capital reduction account debit to आणि डेबिट साईडला येतं. नेक्स्ट, डिक्रीज इन व्हॅल्यू ऑफ असेट्स. बघा असेट्सच्या बॅलन्स शीटच्या ज्या काय व्हॅल्यूज असतात त्या जर डिक्रीज झाल्या तर ऍक्च्युली आपला काय होतो, लॉस होतो. लॉस ऑलवेज डेबिट असतो, त्याच्यामुळे तो असेट्स अकाउंट ज्या अमाऊंटला डिक्रीज होतील ती अमाऊंट फक्त इथे काय करायची, रेकॉर्ड करायची. फॉर एक्झाम्पल बॅलन्स शीटमध्ये आपल्या लँड अँड बिल्डिंग समजा 20 lakhs आहे आणि कॅपिटल रिडक्शनच्या स्कीममध्ये आपले लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू किती झाली, 10 lakh. बरोबर. बॅलन्स शीटला आपली 20 लाख दिसते आणि स्कीम ऑफ रिकन्स्ट्रक्शन मध्ये ती किती झाली, 10 lakh रुपीज. म्हणजे 10 lakh आपला लॉस झाला तर ते कुठे जातं, डेबिटला टू असेट्स अकाउंट. जो डिफरन्स आहे ऍक्च्युअल डिक्रीज व्हॅल्यू किंवा रिडक्शन व्हॅल्यू इथे येणार 10 lakh रुपीज. 10 lakh बॅलन्स शीटला दिसणार. बघा ई पेमेंट ऑफ रिअलायझेशन एक्सपेन्सेस अँड डायरेक्टर्स पेमेंट, रिफंड ऑफ डायरेक्टर्स फी, पेमेंट ऑफ रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस, अदरवाइज पेमेंट ऑफ अनरेकॉर्डेड लायबिलिटी. बघा इथं फक्त रिअलायझेशन एक्सपेन्सेस लिहिलेलं आहे पण टू बँकला काय काय येतं आपल्या, बघा पेमेंट ऑफ अनरेकॉर्डेड लायबिलिटी. आपल्या बिझनेसमध्ये कंपनीमध्ये व्हेरियस अनरेकॉर्डेड लायबिलिटीज असतात, त्या जर पे केल्या तर जनरल एंट्री येते कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. पेमेंट ऑफ रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. अँड रिफंड ऑफ डायरेक्टर्स फीज, डायरेक्टर्सची काय फीज रिफंड केलेली असेल, अजून कोणतं पेमेंट केलेलं असेल तर कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. क्रेडिट साईड बघा बाय शेअर कॅपिटल अकाउंट अमाऊंट ऑफ रिडक्शन. बघा जर आपल्या स्कीम ऑफ रिकन्स्ट्रक्शन मध्ये प्रॉब्लेम मध्ये आपल्याला हे बघायचंच आहे, 100 रुपीजचा शेअर्स असेल आणि तो अप टू 80 रुपीज जर रिड्यूस झाला तर 20 रुपीजनी त्याचं रिडक्शन झालं, बरोबर आहे ना. म्हणून इथं बाय शेअर कॅपिटल अकाउंट 20 रुपीज येणार. अप टू आणि बाय याच्यामध्ये काय फरक आहे तो ऍक्च्युअल प्रॉब्लेम मध्येच आपण बघू. बाय डिबेंचर्स अकाउंट सेम, 100 रुपीजचा डिबेंचर 50 रुपीज पर्यंत जर ठेवलेलं असेल, बरोबर, किंवा 50 रुपीजने डिबेंचरचं रिडक्शन झालं तर ते 50 रुपीज इथे बाय डिबेंचर्स अकाउंट 50. बघा ऍक्च्युअल आपल्याला डिबेंचरचं पेमेंट 100 रुपीज पे करायचं होतं पण आता 50 करायचंय तर आपला तो गेन आहे ऍक्च्युली, म्हणून इकडे क्रेडिटला जातो तो. क्रेडिटर्सचंही सेम तसंच आहे. क्रेडिटर्सची अमाऊंट समजा एक 10 lakh रुपीज आहे, क्रेडिटर्सनी त्यांचं 50% काय केला, सॅक्रिफाईस केलं क्रेडिटर्सने. 10 lakh रुपीजचं क्रेडिटर्सचं ऍक्च्युअल पेमेंट आपल्याला करायचं होतं पण त्यांनी सॅक्रिफाईस केलं 50% देअर क्लेम, बरोबर ना. त्याच्यामुळे काय करायचं बघा क्रेडिटर्स बाय क्रेडिटर्स 10 lakh अमाऊंट ऑफ क्रेडिटर्स इन बॅलन्स शीट अँड 50% क्रेडिटर्सनी त्यांचं क्रेडिटर्सनी काय केलं 50% क्लेम सॅक्रिफाईस केलं. म्हणजे किती येणार, 10 lakh इंटू 50% मीन्स 5 lakh. 5 lakh आपला गेन आहे, प्रॉफिट आहे, तो क्रेडिटला जाणार. बाय असेट्स इन्क्रीज इन व्हॅल्यूज. बघा असेट्सच्या व्हॅल्यूज डिक्रीज झाल्या तर डेबिटला जातात आणि असेट्सच्या व्हॅल्यूज जर इन्क्रीज झाल्या तर त्या कुठे जातात, क्रेडिटला जातात. फॉर एक्झाम्पल प्लांट आपल्या बॅलन्स शीटला, लँड आपल्या बॅलन्स शीटला आहे 20 lakhs रुपीज आणि त्याचं प्रेझेंट समजा लँडचं व्हॅल्युएशन झालं 30 lakh रुपीज. 20 lakhs वरून लँड 30 lakhs झाली, 10 lakhs इन्क्रीज आहे, 10 lakh रुपीज क्रेडिटला रेकॉर्ड करायचं. काही अनरेकॉर्डेड असेट्स सेल झालेले असतील किंवा एखादं पेमेंट आपल्याला रिसिव्ह झालेलं असेल, कुठलाही इन्कमचा सोर्स असेल तर तो बाय बँक अकाउंट, सेल ऑफ अनरेकॉर्डेड असेट काही असेल तर ते अमाऊंट आपल्याकडे जे इन्कमच्या थ्रू आलं ते क्रेडिटला गेलं. ठीक आहे. क्रेडिट साईड जेव्हा एक्सेस असते डेबिटपेक्षा तेव्हा जी बॅलन्सिंग अमाऊंट असते ती आपली काय असते, कॅपिटल रिझर्व्ह. ठीक आहे ना.
तर या पद्धतीनं काय आहे, हा प्रोफॉर्मा ऑफ कॅपिटल रिडक्शन अकाउंट आहे, जो लास्ट लेक्चर बाकी राहिला. आता काय करायचं, आपण नेक्स्ट लेक्चर पासून आपले जे ऍक्च्युअल प्रॉब्लेम्स आहेत, खूप मोठे मोठे प्रॉब्लेम्स असतात, तर ते आपण काय करूया, स्टार्ट करूया.